बघा असं आहे की या प्रकारची जर माहिती अनिल देशमुखांकडे की शरद पवार साहेबांकडे असणार तर त्यांनी ही पोलीस विभागाला दिली पाहिजे की कुठे कुठे काय काय दंगली होणार आहे. आणि माझं तर म्हणणं हे आहे की दंगली करणाऱ्यांना पहिले माहीत असतात की दंगली कुठे होणार आहे. तर निश्चितच या सगळ्या गोष्टीची माहिती शरद पवार साहेब आणि अनिल देशमुख साहेबांनी आधीच पोलीस विभागाला दिली पाहिजे. सुप्रिया सुळेंनी एक प्रकारे ट्विट केलं आणि म्हटलं की लाडक्या बहीण योजनेमध्ये काही लोकांना धमक्या दिल्या जातात, कार्यक्रमात आले नाही तुमचे अर्ज रद्द करू. आणि त्यांनी त्याला उत्तर देताना म्हटलं की तुम्ही अर्ज रद्द करून दाखवा. बघा असं आहे, अशा प्रकारचा कोणताही अर्ज रद्द कोणतंही सरकार करू शकत नाही. आणि ही सरकार महायुतीची सरकार आहे. यांनी या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी, या महाराष्ट्रातील 3 करोड लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली आहे 46 करोड रुपयाची. आणि निश्चितच माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा साहेब हे सगळ्या लोकांना आपल्या बहिणीला काही ना काही एक मदत म्हणून ही रक्कम द्यायची आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये येणं सुरू झाले. ज्यावेळेस ही योजनाची घोषणा केली त्यावेळेस हेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे लोक सांगत होते की हे पैसे कुठून आणणार. आज महिलांच्या खात्यामध्ये, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन राहिले तर हे नवीन नवीन आरोप लावतात आहे. काहीतरी आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याला सांगायचं की स्वतः मला व्हॉट्सअप कर आणि त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ट्विट करायचं, हे फार बालिशपणाचं लक्षण आहे. मला असं वाटतं की सुप्रियाताई सुळेसारख्या एक मोठ्या नेत्याने या प्रकारची वागणूक करू नये. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं का हा सरकार पुरस्कृत दंगा आहे अशा पद्धतीचा आरोप. बघा असं आहे की कोणतेही सरकार कोणताही दंगा घडून आणण्याचं काम कधीच करत नाही. हे काम जे लोक सांगतात आहे की दंगे होणार आहे किंवा जे लोक आधीपासून धमक्या देत आहे की या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये, ज्या लोकांना महाराष्ट्रामध्ये जे कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे आणि सरकारला बदनाम करत आहेत ते या सगळे लोक याच्या मागे आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.